बोला. उपस्थित सर्व पत्रकारांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. काल या ठिकाणी माघारीचा दिवस होता. या माघारीचा दिवस असताना आमच्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यामध्ये जो समन्वय होऊन चर्चा होणं गरजेचं होतं, त्या चर्चेला उशीर झाला. त्या उशीर झाल्यामुळं या ठिकाणी मला जायला या ठिकाणी नगरपालिकेत उशीर झालेला असल्यामुळं त्या ठिकाणी माझा एबी फॉर्म या ठिकाणी राहिला गेलेला आहे. त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचाही एबी फॉर्म नगराध्यक्षपदाचा राहिला गेलेला आहे. यापुढे आम्हाला हिंदुत्वाचा जो अजेंडा आहे आणि जुन्नर नगरपालिकेवर जो भगवा ध्वज लावायचा आहे, त्याकरता आमच्या कोणत्याही अटी शर्ती नाही. अटी शर्ती न करता आम्ही प्रभाग क्रमांक 6 मध्ये जे उमेदवार भारतीय जनता पक्षाने दिलेले आहे त्यांना पूर्णपणे सहकार्य करण्याचा या ठिकाणी आमदार शरददादा सोनवणे यांनी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे वेळप्रसंगी पत्रक काढून त्यांनाही आम्ही पाठिंबा जाहीर करणार आहोत. प्रभाग क्रमांक 6 इथले भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार राहाचे आणि शिवाजीराव रोकडे, त्याचप्रमाणे प्राजक्ता जोशी गाजरे आणि नगराध्यक्षा उमेदवार ॲडव्होकेट तृप्ती वैभव परदेशी. खरं तर पहिल्यांदा मी या ठिकाणी ऑफिसचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. तर रात्री मी सांगितलं, भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे, हा देशात आहे, राज्यात आहे आणि काम करत असताना जुन्नर शहरामध्ये ज्यावेळेस निवडणूक लागली, काल माघारी झाली आणि खऱ्या अर्थाने 8-10 दिवस आपल्याला प्रचाराचे ठिकाणी मिळणार आहे. पण सातत्याने लोकांमध्ये जे लोक काम करतात, जे आज उमेदवार आहेत, त्यांना लोकांपर्यंत पोहोचण्याचं जास्त जरी कमी वेळ मिळाला तर ते लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी पोहोचले. भारतीय जनता पार्टी आम्ही स्वतंत्र पॅनलच्या ठिकाणी लढण्याचं ठरवलं होतं, परंतु रात्री आम्ही सांगितलं, वरिष्ठांनी जे आम्हाला आदेश दिले त्या आदेशाप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी पालन केलं आणि आम्ही तेवढ्याच फॉर्म त्या ठिकाणी भरले. नंतर मी तुम्हाला सांगितलं की शेवटच्या क्षणाला आमचं जर टाकण्यात आलं की त्या ठिकाणी एबी फॉर्म सगळे वाटले समोरच्यांनी, त्यामुळे आम्ही शेवटच्या क्षणाला आमचा नगराध्यक्ष पदाचा फॉर्म त्या ठिकाणी टाकला. खरं तर आम्ही कमी जागेमध्ये या ठिकाणी तडजोड केली होती. त्या जुन्नर शहरामध्ये कुठेतरी मैत्रिणी एकत्र लढून हिंदुत्वासाठी आपण एकत्र आलं पाहिजे, हिंदुत्वासाठी आपण काम केलं पाहिजे, या हेतूने खरं आम्ही एकत्र आलो. परंतु काही लोकांना ते मान्य नव्हतं. त्यांच्या मनात काय होतं मला सांगता येणार नाही. आज सुद्धा त्यांनी या ठिकाणी बाईट घेऊन सांगितलं, मी आता त्याची नावं परत घेणार नाही. एकीकडे सांगतात आम्ही माघार घेणार आणि दुसरीकडे सांगतात ह्याच वार्डामध्ये ते सोशल प्रचार करतात. अरे आम्ही कवर फसवणूक करायची जनतेची आणि कवर लोकांना खोटं सांगायचं. ते कुठेतरी बंद करा, एक लोकांना फसवून बंद करा. हे खऱ्या अर्थ नाही. आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आपण शिवभक्त म्हणतो, मी त्याचा पाईक म्हणतो आणि एवढं खोटं बोलणं हे कुठं चुकीचं आहे. त्याच्यामुळे आम्ही कुठल्याही भूल दाखवायला बळी न पडता आज भारतीय जनता पार्टी ही जोबळावर इलेक्शन लढायला सुरुवात केलेली आहे. कालपर्यंत तुमची वाट पाहिली, तुम्हाला ते कळलं नाही. आता आम्ही कुठं थांबणार नाही. तुम्ही काय करायचं तर तुमचं आहे. पण ह्या जर 6 नंबर प्रभागामधून दोन्ही सीट ही भारतीय जनता पार्टीची निवडून आल्याशिवाय राहणार नाही. एक गोष्ट चांगली झाली पत्रकार मित्रांनो, आता सगळ्यांना कळणार आहे कोणची ताकद किती आहे आणि कोणतं अस्तित्व किती आहे, सगळं कळणार आहे. त्याच्यामुळं आता जी काय निवडणूक लागली ती निवडणूक आपण पुढे चिडून जायचं नाही. आपण मैत्रीपूर्णच, ज्यांचं लोकप्रतिनिधीचं म्हणणं होतं की मैत्रीपूर्ण लढून आम्ही मैत्रीपूर्णच लढू. आता चला, काही अडचण नाही. तुम्ही तुमच्या स्वभावावर, आम्ही आमच्या स्वभावावर. त्याच्यामुळं आपण चिडून नाही. आपल्याला विकासाच्या मुद्द्यावर इलेक्शन लढायचे, आपल्या जनतेसाठी काय करायचे, त्या शहरासाठी काय करायचे
माझ्या माहितीप्रमाणे सर्वात जुनी नगर परिषद जी असेल ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मला वाटतं ही जुन्नरची आहे आणि मोठी बाजारपेठ त्यावेळी होती आणि आजपर्यंत तिला इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे जन्मस्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना जसं सगळ्यांना बरोबर घेऊन गेलं. आम्ही कोणाच्या विरोधात नाही. लोक आमचा अपप्रचार करतात हे यांच्या विरोधात आहे ते त्यांच्या विरोधात आहे. जे हिंदुस्थानचे आहे ते आमचेच आहे आणि त्यांच्या बरोबर आम्ही कायम राहू हे सांगायला आम्ही काही पडतात. कारण भारतीय जनता पार्टीने कधी त्या काही द्वेष भावनेने वागलं नाही. त्याच्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये ज्या 8 दिवसामध्ये जे काही प्रचार करायचा आहे तो मैत्रपूर्ण म्हणजे कुठल्याही टीका न करता आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलू. विकास काय असतो हे जनतेला सांगू आणि विकास कामासाठी आम्ही पुढे जाऊ एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आज खरं तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुद्धा या ठिकाणी आम्ही कालपर्यंत वैभव भाऊला थांबत होतो. थांब जरा 21 तारीख होते थांब आम्ही शब्द दिलाय तो शब्द आपल्याला पाळायचा आहे. परंतु शेवटच्या शब्दामध्ये रात्री पण सांगितलं की जसं 2:58 मिनिटांनी आम्ही शेवटचा फॉर्म भरला तसा काल सुद्धा आम्ही 2:58 मिनिटांनी त्या माघारीच्या सभागृहात हजर होतो. तिथं सुद्धा समोरचा माणूस आला नाही. आज आम्हाला चर्चा झाली नाही. काय चर्चा करायची होती काय सांगायचं होतं स्पष्ट सांगितलं होतं की 6 आणि 7 प्रभागामध्ये हा भारतीय जनता पार्टीला दिले तिथे कोणी फॉर्म भरायचे नाही. आणि म्हणून आज पुन्हा त्या गोष्टी सांगणार नाही. परंतु आम्ही जे कमलावर उमेदवार उभे केलेले ते अतिशय सक्षम सगळेच्या सगळे उमेदवार या ठिकाणी या जुन्नर शहरामध्ये आणि जे उमेदवार उभे केले ते विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो. ना एक मिनिट. जर आपल्याबरोबर जो महायुतीचा पक्ष होता त्यानं जर आपल्या पुढे जर हात आणला मदतीचा हात आणला किंवा सहकार्याची भूमिका त्याने ठेवली तर आपली भूमिका काय असेल? अहो सकाळी तुम्हीच होते ना पत्रकार परिषदेला तिथं तरी तुम्हाला सांगतात ते दिसलेत का? आणि आम्ही का विश्वास ठेवावा? आम्ही त्या माणसावर विश्वास ठेवणार नाही. आम्हाला खरं तर जसे आमचे वरिष्ठ आम्हाला सांगतात ज्या वरिष्ठांनी कारण मी त्यांच्या म्हणजे आमदारांसोबत जरी बोललो नसलो तर त्यांच्या प्रतिनिधी खाली जे पाहत होते त्यांच्याबरोबर नगरपालिकेबरोबर त्याविषयी बोललो होतो. त्याचा सांगितलं होतं ते म्हणजे 2 दिवसात आम्ही तुम्हाला सांगतो. मला निरोप आला की आम्ही वरिष्ठांचीच बोलू आता खाली बोलण्यात काही अर्थ नाही. त्याच्यामुळे आम्ही शांत राहिलो. आम्हाला ते पण शेवटी आमच्या वरिष्ठांनी आम्हाला सांगितलं होतं वरिष्ठांकडे जरी ते बोलले असते काल ते रात्री वरिष्ठांकडे जाऊन आले त्याचा काय उल्लेख केला? रात्री ते मला विचारायचं ना त्यांना तुम्ही रात्री भोसरीला कशासाठी गेले होते आणि ते जाऊन काय माझा तुम्हाला प्रश्न आहे त्यांना जाऊन विचारा की रात्री भोसरीला कोण कोण गेलं होतं मैदानाच्या घरी कोण कोण गेलं होतं ते सांगते तुम्हाला त्याचं उत्तर ते देतील मी देण्यापेक्षा मग काय करायचं ठरवू.